नमस्कार मित्रांनो. सोयराबाई यांचे अभंग भाग 11. 10व्या भागात आपण अ, काय वावगं, ते वावगं कसं दूर करायचं वगैरे बऱ्याच गोष्टींवर आपण चर्चा केली. आजचा जो अभंग आहे छोटासा 4च चरणांचा, पण खूप वेगळा अभंग आहे, की ज्यात सोयराबाई माझ्या दृष्टीने भगवंताला म्हणजे त्यांच्या पांडुरंगाला मित्र असं संबोधून त्याच्याशी काही हितगुज करतायत. पण हे हितगुज करताना सुद्धा तो देव आहे, याचा क्षणभर त्या विसर पडू देत नाही. तर आपण अभंग काय आहेत ते बघूया. बैसोनी एकांती बोले गुज गोष्टी, घालोनी या मिठी चरणासी. बहु दिस झाली वाटतसे खंती, केधवा भेटती बाई मज. तुम्हासी तो चाड नाही आणिकाची, परिवासना आमुची अनिवार. सोयरा म्हणे चला जाऊ तेथवरी, गुज गोष्टीचारी बोलू काही. पांडुरंग, विठ्ठल. त्याचं एक अजून अ, प्रसिद्ध असलेलं नाव म्हणा किंवा ज्याला अ, संतांनी संबोधलं ज्या पद्धतीने, तर तो सखा पांडुरंग. सखा म्हणजे मित्र. इथे सोयराबाई असंच त्यांच्या देवाला मित्रासारखं म्हणतायत आणि काय म्हणतायत, "बैसोनी एकांती बोले गुज गोष्टी, घालोनी या मिठी चरणासी." गुज गोष्टी. आपल्या प्रिय व्यक्तीसोबत केलं जाणारं हितगुज आणि तेही कसं बैसोनी एकांती. त्या विठ्ठलाला म्हणतात, की जाऊ आपण एकांताच्या ठिकाणी. बोलते मी तुला काही, माझ्या मनातलं काही माझ्या मनीचं सांगते. पण घालून या मिठी चरणासी, की तो देव आहे. आहेस तू माझा मित्र, पण तरी मला त्या चरणाची ओढ आहे. घालून या मिठी चरणासी. बहु दिस झाली वाटत असे खंती, केदवा भेटती बाई मज. वाटते ना आपल्याला आपल्या मित्राची ओढ. तो खूप दिवस आपल्याला भेटला नाही. त्याचं बोलणं कानावर पडलं नाही, की खंत वाटते. सोयराबाई तेच म्हणतायत, की बहु दिस झाली, खूप दिवस झाले वाटत असे खंती. मला केव्हा भेटणार तुम्ही? तुम्हासी तो चाड नाही आणिकाची, परिवासना अमुची अनिवार्य. तुम्हाला तर चाड नाहीये माझ्या भक्तीची, माझ्या प्रेमाची. पण तुम्ही कितीही दुर्लक्ष केलं तरी माझी वासना, वासना म्हणजे इथे वाईट अर्थी नाही, तर भक्तीची वासना, प्रेमाची वासना ती इतकी अनिवार्य आहे. मग काय म्हणतात पुढे सोयराबाई? सोयरा म्हणे, "चला जाऊ तेथवरी, गुज गोष्टीचारी बोलू काही." जाऊ त्या एका एका विशिष्ट ठिकाणी, की जे स्थान त्या पांडुरंगाचं आहे, जे स्थान माझं आहे, जे स्थान आमच्या दोघांचंही आहे. तिथपर्यंत जाऊ आणि गुज चारी बोलू काही. मनातलं जे काय असेल ते एकमेकाला सांगू. तर असा हा मित्रत्वाचं वर्णन करणारा अभंग. आणि या अशा अभंगाबद्दल देवेशला काय म्हणायचं आहे ते जाणून घेऊया. पैसोनी एकांती बोले गुज गोष्टी, घालून या मिठी चरणास. बहुदिस झाले वाटत असे खंती, केदवा भेटती बाई मज. सोयराबाई सोयराबाई बसतायत एकांताच्या ठिकाणी आणि तिच्या मनातल्या मनात गुजगोष्टी चालू झाल्या. त्या गुजगोष्टी चालू असताना ती कोणाच्या तरी चरणांपाशी जाते. तिच्या मनात असलेल्या एका चरणांपाशी ती मिठी घालते आणि तिला वाटतं की खूप दिवस झालेत, खूप खंत तिच्या मनात दाटून आली आहे आणि तिला वाटतं की किती दिवसांनी भेटलीस तर बाय, असं ती म्हणते. सोयराबाईंना का वाटतं असं एकांतात जाऊन राहणं? सोयराबाईंना का वाटतं की आपण कोणापासून दूर जावं आणि नंतर तिच्या गोष्टी का सुरू होतील? आपण एकांतात गेल्यावर आपल्या मनातल्या गोष्टी आपल्या प्रतलावर येतात आणि त्या गोष्टींकडे आपण पाहायला लागतो. त्याच्यातली सकारात्मकता, नकारात्मकता या दोन्ही जेव्हा बाजूला पडतात, तेव्हा तिला कोणाचा तरी आधार घ्यावासा वाटतो. तिला कोणाला तरी मिठी मारावीशी वाटते.
आणि तिला ते चरण सापडतात. तिला वाटतं की हे चरण मला खूप दिवसांनी भेटलंय. ही दिवसांची जी ओढ आहे, इतक्या दिवसांपासून जी मला खंत लागली होती, ती आता मला भेटली आहे. तुम्हास तो चाड नाही अनिकाची, परिवासना आमुची अनिवार. सोयरा म्हणे चला जाऊ तेथवरी, गुज गोष्टी सारी बोलू काही. चाड असणं, चाड असणं म्हणजे लाज असणं, आदर असणं, कोणाबद्दल ची भीती असणं, आदरयुक्त भीती असणं, त्याच्याबद्दलची आपल्याला इब्रत सांभाळणं. तर त्याच कोणाची तरी दुसऱ्यांची चाड आहे. तिचं मन पर्क झालं आहे. तिचं मन मानत नाहीये. तिचं मन आता कोणाची चाड कर करायला तयार नाहीये. आणि तिच्या मनात वासना अनिवार्य झाल्या आहेत. सगळ्या जगाच्या वासना, सगळ्या जगांच्या ज्या काही इच्छा, कामना आहेत, त्या अनिवार्य झाल्या आहेत. आणि त्या त्या मनाला, त्या मनाची साथ घेत ती म्हणते, की जाऊ आपण कुठवर तरी. आणि कुठेतरी आपण त्या आपल्या गुज गोष्टी सांगत बसतो. सोयराबाई आपल्या मनाला एकांतात घेऊन, एका शिस्त लावण्यासाठी, अनुशासन लावण्यासाठी एकांतात जाऊन सांगतायत आपल्याला, की आपण आपण कोणाचा तरी आधार घेऊन, आपल्या स्वतःतल्या सकारात्मकतेचा आधार घेऊन आपण कुठेतरी जाऊ शकतो. आपल्या गोष्टींना बघू शकतो. आपल्यातल्या वासनांना किती अनिवार्य झाल्या आहेत त्याचं दर्शन घेऊ शकतो. आणि आपल्यातल्या सकारात्मकतेला जपण्याचा प्रयत्नही करू शकतो. असं सोयराबाईंना इथे सांगायचं. आणि हा अभंग सोयराबाईंच्या आधीच्या काळातला असू शकतो. कारण की सोयरा असं तिने स्वतःचं नाव इथे सांगितलेलं आहे. बरोबर ना ते पण? बरोबर. ह्या बाबतीत मला अजून असं वाटतं, की आता तो काळ म्हटला सोयराबाईंचा, तर अर्थातच बालविवाह व्हायचे. त्यामुळे असं तर आपण म्हणू नाही शकणार, की हा सोयराबाईंच्या लग्नाच्या आधीचा अभंग वगैरे असू शकतो. माझा जो दृष्टिकोन होता ह्या अभंगाकडे बघण्याचा, तो असा आहे, की त्या मित्रत्वाची भावना इथे ठेवून आहेत देवाशी. तर त्या तिथे फक्त सोयराबाई आहेत. त्या तिथे चोखियाची महारी नाहीयेत. म्हणून त्या म्हणतायत, की फक्त सोयरा. हो, बरोबर. आणि ह्याच्यावरनं मला माझा सगळ्यात आवडता नामदेवांचा अभंग आठवतो, की तोही असाच देवाशी मित्रत्व सांगणारा अभंग आणि देवाला मित्रत्वाच्या बरोबरीच्या नात्याने त्याच्याशी भांडणारा अभंग. देवेश सांगू का तो अभंग इथे मी? हो, कोणता आहे तो? पंढरी निवासा सख्या पांडुरंगा. हो. तर नामदेवांचा असाच एक 4 चरणांचा छोटासा अभंग देवाला मित्र म्हणणारा. पंढरी निवासा सख्या पांडुरंगा, करी अंगसंगा भक्ताचिया. भक्त कैवारिया होसी नारायणा, बोलता वचन काय लाज. मागे बहुतांचे फेडियले ऋण, आम्हासाठी कोणा आली धाड. वारंवार तुझ लाज नाही देवा, बोल रे केशवा म्हणे नामा. की आपल्या बरोबरीच्या मित्राशी भांडावं, त्याच्याकडे काहीतरी मागावं अशा पद्धतीने संत नामदेव इथे देवाशी बोलताय. आणि मला अगदी तसाच भाव अ, सोयराबाईंच्या ह्या आपल्या अभंगात सापडला, की त्या अगदी बरोबरीच्या नात्याने देवाशी बोलताय. हो. आणि याच्यात सोनाबाईंना म्हणायचं काय, की तुम्हाला जी जी काही गोष्टींचं महत्व तिला सांगायचंय खरं तर. तुम्ही एकंदरीत अ, आपल्या धकाधकीच्या जगामध्ये, धकाधकीच्या आयुष्यात, धावपळीच्या आयुष्यात आपण गोष्टींना आपण आपल्यातल्या अ, एकांतात जाऊन आपण विचार करण्याची जी आपली प्रवृत्ती आहे किंवा कोणाशी आपण जेव्हा बोलतो जवळच्या माणसाशी, त्या गोष्टी आपल्या किती हरवून चालल्यात या आयुष्यामध्ये. त्यांचं महत्व किती आहे. त्या काळात
त्या काळात तिला भान होतं की नाही माहित नाही, पण आत्ताच्या काळात किती भान आलंय, त्याच्याकडे किती दुर्लक्ष होतंय आपलं, असंही आपण एका दृष्टिकोनातून बघू शकतो. बरोबर ना चेतन? बरोबर. आणि जसं त्यात यांनी फक्त सोयरा हा शब्द वापरलाय, तर मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही देवाशी कनेक्ट होताय, थेट कनेक्शन आहे इथे देवाशी, बरोबर? की त्या गुजगोष्टी करताय देवाशी. आता एक वेळ ते विसरून जाऊ, की ते मित्रत्वाच्या नात्याने की भक्ताच्या नात्याने त्या देवाशी बोलतायत. आणि इथे मला असं महत्वाचं वाटतं, की जेव्हा तुम्ही देवाशी बोलताय डायरेक्टली, तेव्हा तुमची सगळी जी लेबल्स आहेत ती गळून पडली पाहिजे. की तुम्ही कोणाचे तरी बापच आहात, भाऊ आहात, बहीण आहात, आई आहे किंवा अजून काही. ते सगळं गळून पडलं पाहिजे आणि तुम्ही फक्त तुम्ही आहात आणि तो देव आहे. म्हणून मला असं वाटतं, की एकांती शब्द तसाही असा आला असावा, की फक्त तेच दोघं आहेत आणि तेच दोघं एकमेकाशी बोलतायत. हम्म, असू शकतं तसं. पण एकांत हा एका माणसाच्या पुरता असतो, तर त्या अर्थाने येऊ शकतो तो. हो, आणि बरोबर आहे. एका माणसाचाही असू शकतो आणि 2 माणसांचाही असू शकतो, की जिथे फक्त ती 2च माणसे आहेत आणि बाकी कुठलंच जग तिथे अस्तित्वात नाहीये आसपास. त्या दोघांमध्येही त्यांचा एकांत आलेला असतो एकत्र, मगच ती एकांत पावतात. जेव्हा बरोबर. दोघांत अद्वैत असतं, तेव्हा ते एकांती पावतात. हं, बरोबर ना चेतन? बरोबर. तर हा सुंदर अभंग, आज आपण 11वा अभंग घेतला होता. हो, आणि आजपर्यंत आपले 10 सबस्क्रायबर झाले आहेत. बरोबर. आणि आणि आज माझा भाऊ रोहित कावळे ह्याच्याकडनं आम्हाला एक सुंदर फीडबॅक आलेला आहे. त्यांनी व्हिडिओचा जो वेळ आहे त्या संदर्भात आम्हाला काही सूचना केली आहे. तर बघूया त्या कसं काम करता येईल आम्हाला आणि अजून प्रिसाईज कसा होऊ शकतो ते. हो, नाहीतर आपण असं एक करू शकतो की आतापर्यंत सर्व अभंगाचा एक आढावा छोट्या-छोट्या रील्समधनं, छोट्या-छोट्या क्लिप्समधनं आपण सर्वांपर्यंत पोहोचवू शकतो. बरोबर, त्याच्यामध्ये हां, त्याच्यामध्ये काय आपण अ, कोणत्या विषयांवर चर्चा केली आहे, त्याच्यातनं आपण कोणती उदाहरणं घेतली होती, असं थोडक्यात सांगू शकतो. बरोबर. तर त्या दृष्टीनेही आता आम्ही तयारी सुरू करतो. तोपर्यंत तुम्ही 11व्या भागापर्यंत आम्हाला अशी साथ दिली, तशी पुढेही द्याल आणि आमचे सबस्क्रायबर्स वाढवा, जेणेकरून आम्ही लाईव्ह जाऊ शकतो. ओके. तर आता आपण आज थांबूया. आणि जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. धन्यवाद.